जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलावर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले। त्यामुळे या पुलावरील वाहतूक 3 ते 23 नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहणार आहे। वाहतूक पोलीस आयुक्तांनी ब्रिजवरील वाहतूक बंदची अधिसूचना काढली, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी दिली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, कल्याण। नमस्कार। कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहाड ब्रिज जो कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडतो तो ब्रिज आपण 3/11/2025 ते 23/11/2025 हा पूर्णपणे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे। त्यांच्यासाठीचा पर्यायी मार्ग माननीय डीसीपी पंकज शिरसाट, ट्रॅफिकचे डीसीपी सर, त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून त्यांनी एक अधिसूचना जारी केलेली आहे काल। त्या अधिसूचनेप्रमाणे माळशेजकडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत डॅम फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। सदरची वाहने बदलापूर रोडने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढापालावा, शिळडायगर रोड आणि पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येतील। तसेच 2 नंबरचं मुरबाडकडनं शहाड पुलावरनं कल्याणकडे येणारे सर्व प्रकारची वाहने यांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत दहागाव फाटा, रायता गाव या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। ही सदरची वाहने दहागाव फाटा मार्गे ती डावीकडे वळणे घेऊन वाहुली गाव, मांजली, दहागाव, एरंजगाव, बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढापालावा आणि शिळडायगर रोड आणि ते पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येतील। तिसरं, कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलाय। सदरची वाहने ही पत्रीपूल मार्गे, चक्की नाका मार्गे, नेवाळी, पालेगाव आणि बदलापूर मार्गे मुरबाड या ठिकाणी इच्छित स्थळी जातील। सदरची अधिसूचना ही 3/11/2025 ते 23/11/2025 लागू राहील। सर्व प्रकारची वाहने आपल्या शहाड ब्रिजवर बंद करण्यात आलेली आहे। शहाड ब्रिजचं डांबरीकरणाचं काम सुरू करणार आहे 3 तारखेपासून। तरी सर्वांनी अधिसूचनेप्रमाणे अधिसूचनेचे पालन करावे ही सर्वांना नम्र विनंती। जय हिंद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।